एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. माझ्याकडे निवांत वेळ होता म्हणून मस्त इकडे झाडांना पण पाणी देत होती. म्हणजे तुळशींना पण खूप दिवसापासून माझ्या हाताने पाणी वगैरे दिलेलं नव्हतं. नाहीतर माझी रोजची रुटीनमध्ये हे इन्क्लूड होतं की मी रोज झाडांना पाणी द्यायची. अगोदर झाडांना पाणी द्यायची, त्यानंतर मग घरातली कामं करायला घ्यायची. सो आज खूप दिवसानंतर मी झाडांना पाणी देते. त्यानंतर म्हणजे जे ॲलोवेरा होते ते मस्त खूप छान असे ग्रो झालेले आहेत. जोपर्यंत पूर्ण झाड असं हिरवंगार दिसत नाही तोपर्यंत मी पाणी टाकत तुम्ही बघू शकता. गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागचे जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲलोवेराची अपडेट देत होती. सो आता खूप छान असे मस्त ग्रो वगैरे झालेले आहेत. पण तो काहीच त्याच्यातला गर वगैरे असतो तो अजून एवढा खास म्हणजे एवढे जाड नाही झाले. त्यासाठी मी त्यांना कटही करत नाही. म्हणजे नाही का ते एकदम असे जाड होतात तेव्हा त्याच्यातला जो गर असतो तो खूप निघत असतो. सेम तसंच मला हवं होतं. याआधी पण असे होते, मी पूर्ण म्हणजे चेहऱ्याला लावून पूर्ण संपून टाकलेले होते. त्यानंतर छोटे छोटे मी रोपटं लावलेले होते, त्याहून एवढे मोठे मोठे आता ते मात्र झालेले आहेत. हे घरातले सर्व कामं वगैरे माझे झालेले होते. आज माझी निवांत अशी रुटीन वगैरे चालू होती. आणि काही रात्री म्हणजे सकाळी मस्त डोस्यांचं टाकलेलं होतं, म्हणजे आप्यांचं टाकलेलं होतं. त्यापासूनच मी डोसे वगैरे पण बनवणार होती. सो मग आता प्रत्येकाच्या घरी तेच होत असतं. जेव्हा कधी आप्पे बनतात तेव्हा ते 2-3 टाईम असे पुरतील एवढे आपण टाकूनच ठेवत असतो. त्यासाठी जे काही पीठ होतं ते मी बाहेर वगैरे काढून ठेवलं. त्यानंतर घरातली कामं करायला घेतली. इकडे मी बाथरूम घासत होती. बाथरूममध्ये ब्रश न लावता मी डायरेक्ट घासणी घेते आणि त्याच्यानंच खसखस असं बाथरूम घासून काढते. कारण ब्रशने एवढं निघत नाही तेवढं घासणीने निघत असतं. त्यानंतर मग इकडे मस्त मी माठ स्वच्छ धुवायला घेतलेला होता, कारण मला त्यात पाणी पण भरायचं होतं. थंडीचे दिवस असून म्हणजे माठात एवढं थंडगार पाणी राहतं, असं वाटतं की आपण फ्रीजमधून पाणीच पितोय का काय. खरं लिटरली इतकं थंड पाणी होतं ना. म्हणजे आपली प्रत्येकाची मेंटॅलिटी अशी असते की म्हणजे आता उन्हाळा येईल तेव्हा आपण नवा माठ घेऊ. म्हणजे त्यातच अजून म्हणजे नवा जो माठ असतो त्याच्यातलं पाण्याची चव ही वेगळी असते. म्हणजे एकदम तो प्रॉपर असा माती टाईप, म्हणजे पूर्ण असा त्याच्यातून स्मेल येत असतो आणि आपण त्यात पाणी भरतो. आणि मग जेव्हा कधी उन्हाळा येतो हा माठ मात्र आपण बाजूला ठेवतो आणि नवा माठ काढतो. तसंच आमच्या घरी पण होत असतं. आता माझी म्हणजे बाकीचे सर्व कामं वगैरे झालेले होते. इकडे आज मी नाश्ता करणार होती. भरपूर दिवसानंतर घरी नाश्ता करते आहे. त्यासाठी मी इकडे कांदा वगैरे कट करते, कारण मला करायचे होते उत्तप्पे. त्यासाठीच इकडे माझी तयारी चालू होती. उत्तप्पे करता करता मात्र कांद्याने एवढं रडवलं मला विचारू नका. एवढं तिखट लागत होतं. दुकानात जेव्हा आमच्यासमोर 9-10 किलो कांदे सोलले जातात तेव्हा मात्र आम्हाला काहीच होत नाही. पण घरी एक जरी कांदा कापला तरी डोळ्यातून एवढे आसू येतात ना, म्हणजे विचारू नका. म्हणजे त्याचं कारण पण असं आहे, जेव्हा आपला फॅन वगैरे बंद असतो तेव्हाच ते म्हणजे आपल्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि फॅन लावला की मात्र ते निघून जात असं हा आमचा अनुभव आहे. कारण आमच्या दुकानात कंटिन्यू कांदे वगैरे कट करायचं काम चालू असतं तेव्हा मात्र आम्हाला काहीच होत नाही. सो तुम्ही बघू शकता इकडे माझा बारीक मी कांदा वगैरे कट करून घेतलेलं होतं. त्यानंतर 2 छोटे टोमॅटो घेतले, तेच माझं इकडे कट करायचं पण काम चालू होतं. कारण उत्तप्प्यामध्ये सोबतच कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची जी असते ती पण टाकत असते. पण कोथिंबीर निवडलेली नव्हती, नुकतंच बाजार आणलेलं होतं त्यासाठी मी काही काढले नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही टाकणार नव्हती. खरंच पीठ म्हणजे एवढं भारी झालेलं होतं, त्यातून आप्पे तर खूप भारी झालेले होते. आणि ही रेसिपी मात्र आमच्या सासूबाईंची आहे. सो त्यांनीच केलेलं होतं आणि म्हणजे त्यांचा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स त्यातमध्ये टाकत असतात, ते म्हणजे मेथीचे दाणे टाकत असतात. आणि जेव्हा ती डाळ आणि तांदूळ दळतात तेव्हा त्याच्यामध्ये ते पोहे टाकत असतात. म्हणजे जे काही पीठ आहे ते एकदम खुसखुशीत होत असतं. आणि आप्पे पण एवढे भारी आलेले होते, मला तर लिटरली एवढे आवडले. मी 2-3 टाईम तेच पीठ खाल्लेलं होतं. सो आता हे शेवटचं होतं आणि ते मात्र आता संपणार होतं. म्हणजे मी माझ्या एकटीसाठी करणार होती, कारण घरी कोणीच नसतं. सो मग एकटी असली की मग घरातले जे काही सर्व कामं वगैरे आवरून मी माझ्यासाठी करणार होती. आई खाली कलाकंद करत होत्या. तुम्ही गेल्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी जिथं मठ धुतले होते तिथंच आमचं कलाकंद वगैरे होत असतं खाली आणि आम्ही वर असतो. म्हणजे तिकडे भरपूर असे मोठे मोठे 3 रूम आहेत. त्यानंतर बाजूलाच एक असा रूम आहे, तिथं कलाकंद आणि दुकानासाठी शेव वगैरे होत असते. कधीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे जे काही आमचा वाडा आहे तो म्हणजे आम्ही वाडा म्हणतो ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. सो इकडे माझा तवा वगैरे
तापलेला होता. त्यानंतर मी इकडे जे काही बॅटर उरलेलं होतं तेच मी टाकायला घेतलं. डोश्यांना थोडंसं जाड पीठ म्हणजे राहू द्यावं लागतं. त्यामुळे म्हणजे एक साईडच शेकावी लागते. सो माझं इकडे त्यावर मी असा कांदा वगैरे टाकला, टोमॅटो टाकला आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची पण टाकली. म्हणजे त्यात नॉर्मल असं आपण मीठ टाकतो असं तिखट वगैरे काही नसतं त्यासाठीच. म्हणजे जेव्हा आपण आप्पे करतो तेव्हा आपण हे त्याच्यात टाकून आप्पे पण करून घेऊ शकतो. ते पण खूप भारी लागतात आणि टेस्टला तर एक नंबर लागतात. थोडं मी त्याला खालून सरवटा जो असतो तो व्यवस्थित त्याच्यामध्ये हे केलं जेणेकरून खाली चिपकायला नको. त्यानंतर त्याच्यावर मी 5-10 मिनटं असं झाकण ठेवलेलं होतं. म्हणजे वाफेत लवकर होईल आणि इकडे मस्त माझा डोसा वगैरे रेडी झालेला होता. डोसा वगैरे खाल्ला आणि मी निघालेली होती दुकानात जाण्यासाठी. आज मी पायी जाणार होती. कधी-कधी मी पायी जात असते, कधी-कधी अहो मला घ्यायला येतात म्हणजे सोबत कलाकंद पण घेऊन जायचं असतं. त्यानंतर घरी आल्यानंतर मग मला हे पार्सल रिसीव्ह झालेले होते. फ्लिपकार्टवरून काही कुर्ता सेट मागवलेला होता आणि एक अनारकली ड्रेस मागवलेला होता. तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण किती छान आहे आणि म्हणजे त्यावरची जी ओढणी आहे ती मला खूप म्हणजे दुपट्टा जो आहे तो मला खूप जास्त आवडलेला होता. खूप सुंदर अशी त्यावर बॉर्डर होती आणि त्यातला जो काही म्हणजे डिझाईन वगैरे होती ती पण खूप सुंदर होती आणि नेक तुम्ही बघू शकतात म्हणजे एकदम प्लेन ड्रेस आहे फक्त नेकवर आणि दुपट्ट्यावरच त्याची डिझाईन वगैरे आहे आणि तुम्ही बघू शकतात आपण कोणत्या पण स्टाईलने मस्त दुपट्टा हा स्टाईल करून घेऊ शकतो. तर लिटरली एवढा आवडला आणि त्याचा कापड जो आहे तो म्हणजे शाईन करणारा होता. तुम्ही बघू शकतात. मला तर लिटरली एवढा आवडला त्याचा तुम्ही नेक वगैरे बघू शकतात आणि त्याची जी काही बाही वगैरे आहे ती एकदम प्लेन आहे. तसं तर फ्लिपकार्टवर पण खूप सुंदर ड्रेस असतात. तसे तर माझे मिशोवरूनच ड्रेस असतात. मी कधी-कधी फ्लिपकार्टवरून पण बाय करत असते. तर हा होता पहिला ड्रेस. त्यानंतर हा येलो कलरचा ड्रेस हा मी दुसऱ्यांदा मागवते. अगोदर मी फ्लिपकार्टवरून पण मागवलेला होता. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा पण खूप सुंदर ड्रेस मला रिसीव्ह झालेला आहे. त्यावरचा दुपट्टा तर एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे. आपण इझिली पण त्याला वेअर करून घेऊ शकतो. म्हणजे असं कॉटनची जी असते तर आपल्याला असं म्हणजे जास्त हे होत असतं. म्हणजे हे एकदम आपल्या अंगाला चिपकून बसेल अशी ओढणी आहे. तुम्ही बघू शकतात आणि कुर्त्याचा कलर पण एक नंबर आहे. सो मला हा कुर्ता सेट पण खूप जास्त आवडला. त्यानंतर हा थर्ड कुर्ता सेट आहे. तुम्ही बघून घेऊ शकतात. हा म्हणजे ग्रीन कलरमध्ये आहे. हा पण खूप सुंदर मला रिसीव्ह झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. त्याची जी प्रिंटेड आहे म्हणजे जे काही वर्क केलेलं आहे ते एकदम खूप सिंपल आणि सोबर दिसते. खूप सुंदर मला तर खूप जास्त आवडला. या सर्व प्रोडक्टच्या लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही तिथं नक्कीच जाऊन परचेस करून घेऊ शकतात. पायवर एकदम अशी ब्रॉड अशी वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दुपट्टा पण खूप सुंदर आहे आणि कलर पण खूप सुंदर मला रिसीव्ह झालेला होता. तुम्ही बघू शकतात. इकडे माझं एक पार्सल आलेलं होतं. ते म्हणजे मी स्किन केअर प्रोडक्ट मागवलेलं होतं. माझं जे काही मी डेली रुटीनमध्ये माझं फेसवॉश वापरत असते ते मला रिसीव्ह झालेलं होतं. मला मात्र कैची काही सापडत नव्हती. मी हाताने फोडत बसलेली होती. हाच फेसवॉश यूज करते डॉट अँड कीचा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.